नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी दीपस्तंभ या आपल्या मराठी भाषेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा ध्येय हाती घेतलेल्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिका स्वरूपामध्ये जो बदल झाला त्या प्रश्नपत्रिका स्वरूपामध्ये झालेल्या बदलाची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतली. त्याच अनुषंगानं या भागामधला व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये आपण प्रश्नपत्रिका स्वरूपामध्ये जो जाहिरात लेखन हा घटक समाविष्ट करण्यात आला, त्या जाहिरात लेखन या घटकामध्ये नेमकं काय आणि जाहिरात लेखन कसं केलं पाहिजे याची माहिती आपल्याला व्हावी यासाठीचा आजचा हा सुंदर असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि मराठी भाषेची जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवता येईल. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाहिरात लेखन हा जो घटक आहे हा आपल्याला परीक्षेला 5 गुणांसाठी हा घटक परीक्षेसाठी आपल्याला विचारला जातो. तर असा 5 गुणांसाठी अतिशय महत्वाचा असणारा जाहिरात लेखन हा घटक आहे. मग नेमकं जाहिरात लेखन म्हणजे काय किंवा जाहिरातीत आपण काय केलं पाहिजे? तर कुठल्याही वस्तूचा निर्माता म्हणजेच जो प्रोडक्शन करतो, तो प्रोडक्शन करणारा जो कोणी असेल तो ती वस्तू कस्टमर आणि प्रोडक्शन करणारा ह्या दोघांना जॉईन करण्याचं जोडण्याचं काम जो करतो ते जाहिरातीचं काम आहे. त्याच्यानंतर आपली वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कशी पोहोचवली जाऊ शकते, ती कमीत कमी शब्दात ग्राहकाला आकर्षित करेल अशी जाहिरात तयार केली गेली पाहिजे. आणि त्या वस्तूबाबत आपल्याला काही माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवता येते. हे जाहिरातीचं महत्वाचं म्हणजे काम आहे. मग अशा जाहिरात लेखनासाठी गुणदान कशा पद्धतीने केलं जातं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षवेधी शब्दरचना जाहिरात लेखनामध्ये केली पाहिजे, जी की 1 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर त्याची जे स्ट्रक्चर आहे म्हणजे मांडणी जी आहे ती मांडणी 2 गुणांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी लँग्वेज भाषा शैली आपण वापरणार आहोत त्याच्यासाठी 1 गुण असणार आहे. आणि इतर जो आपण रेफरन्स देणार आहे जसं की त्या प्रोडक्शनचे वैशिष्ट्य फीचर्स काय असणार आहे, पत्ता काय असणार आहे, काही ऑफर्स तिकडे असणार आहे काय, अशासाठी तिकडे 1 मार्क दिला जाणार आहे. असे 5 गुणांसाठीची महत्वाचा घटक म्हणजे जाहिरात लेखन असणार आहे. मग असं जाहिरात लेखन नेमकं कसं केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जाहिरात लेखन करताना मथळा आणि उपमथळा आपण तयार केला पाहिजे. तर जाहिरात आणि उपमथळा म्हणजे काय? तर तो आपण पुढे बघणार आहोत. जाहिरात सुरुवातीला लक्ष वेधून घेणारे शब्द आपण वापरले पाहिजे, जसं की खुशखबर, काही सूट असेल तर ती सूट काय आहे, असे काही शब्द आपण जास्तीत जास्त सुरुवातीला वापरले पाहिजे. एकावर एक फ्री असे काही शब्द आपण वापरले पाहिजे. नंतर अलंकारिक भाषा, ज्याला की 1 गुण आपल्याला परीक्षेमध्ये दिला जातो. तर अशा 1 गुणांसाठी महत्वाचा असणारा अलंकारिक व प्रभावी भाषेची जी रचना आहे ती रचना आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यानंतर दुसरं म्हणजे जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दात असावी, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. जाहिरातीला चित्रांची जोड देता येते ते अधिक प्रभावी दिसतं, पण जाहिरात लेखनामध्ये चित्र काढणं आणि कलात्मकच सजावट करणंच अनिवार्य आहे असं नाही. चित्र काढणं गरजेचं आहे असं नाही, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचंय. चित्रांची अजिबात गरज नाही, तुम्ही आकृत्या काढू शकतात. जाहिरातीत जास्तीत जास्त महत्व कशाला आहे? तर भाषेला महत्व आहे, हे महत्वाचं आहे. भाषेला अधिक महत्व आहे, भाषेला आपल्याला महत्व द्यायचं आहे. आणि दुसरं कशाला महत्व द्यायचंय? तर अगदी साध्या सोप्या सरळ ओळींमध्ये केलेली मांडणी सुद्धा जर भाषा तशी असेल तर पुरेशी असते. आणि सगळ्यात शेवट आपल्याला संपर्क वगैरे, पत्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाहिरातीत द्यायचे.
मग असं जाहिरात लेखन करताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाहिरातीचा विषय आपण पहिलं समजून घेतला पाहिजे, की काय आहे जाहिरात नेमकी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे विचार करून त्याचे मुद्दे ठरवले पाहिजे, म्हणजे जाहिरात कशासाठी, कुणासाठी, कधी, का, याची उत्तरं जाहिरातीमधनं मिळाली पाहिजे. एक आकर्षक असं शीर्षक म्हणजे टायटल आपण तयार केलं पाहिजे. ते कमीत कमी 2 ते 3च शब्दांचं आणि विषयाला आधारित असलं पाहिजे. जाहिरातीमध्ये आपल्याला स्थळ, काळ, वेळ, दिनांक, जर काही ऑफर्स असतील तर ह्या स्पष्टपणे आपल्याला कळल्या पाहिजे. अशा योग्य ठिकाणी त्याचा वापर केला पाहिजे. नंतर ठळकपणे त्याची काही वैशिष्ट्य असतील तर ती सुद्धा असली पाहिजे. तर त्याच्यासाठी एखादा सुंदर आकार, आकृती आपल्याला फिगर आपल्याला त्या ठिकाणी घेता आली तर घ्यावी. त्याच्यानंतर कमीत कमी किती शब्द मर्यादा असावी हे खूप महत्वाचं आहे. तर जास्तीत जास्त 50 ते 60 शब्दांमध्येच जाहिरात असावी. आणि दुसरी जाहिरात लेखनाची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर जाहिरात लेखनामध्ये नेमका पेन वापरायचा का पेन्सिल वापरायची का स्केच पेन वापरायचं का, तर यापैकी काही नाही, तर फक्त पेन, तोही निळ्या अथवा काळ्या शाईचा पेन आपल्याला फक्त वापरायचा, इतर काहीही वापरायचं नाही. नंतर त्यानंतर आपल्याला जाहिरात लेखनासाठीचा नमुना या ठिकाणी मी दिलाय. आपल्याला स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे जाहिरात लेखनाचं, तर आपल्याला सगळ्यात वर दिसतंय की उत्पादनाची आकर्षक ओळख करून देणारी एखादी टॅग लाईन या ठिकाणी असली पाहिजे. जाहिरातीचं शीर्षक मोठ्या अक्षरात ठळकपणे कळेल असं असलं पाहिजे. काही आकर्षक ऑफर्स वगैरे असतील तर त्या या ठिकाणी दिल्या पाहिजे. काही विशेष बाबी या फिगर्स ज्या दिसत आहेत, आपण आपल्याला सोयीच्या असणारे फिगर्स आपण या ठिकाणी करू. नंतर त्या जाहिरातीत जे उत्पादन विचारलंय त्या उत्पादनाचे काही फीचर्स, वैशिष्ट्य असतील तर ते आपण स्टार करून अथवा त्याला टॅग देऊन आपण ते करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी पत्ता आणि संपर्क हे मात्र आपल्याला विसरायचं नाहीये. आणि जाहिरात मर्यादित कालावधीसाठी असणार आहे का, किंवा त्याला काही वेळ मर्यादा असणार आहे का, हे सुद्धा आपण या ठिकाणी नोंदवायला विसरायचं नाहीये. मग अशा जाहिरात लेखनाचे नेमके किती पद्धतीने प्रश्न विचारले जातात, तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने 2च प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. ते 2 प्रकार म्हणजे पहिला प्रकार आहे तो म्हणजे जाहिरात लेखनामध्ये विषय दिलेला राहतो आणि विषयाच्या संदर्भाने आपल्याला जाहिरात तयार करावी लागते. जसं की इथे एक विषय दिलाय की तुमची ताई भाजीपोळी छान बनवते, अनेकांना तिला भाजीपोळी केंद्र चालवण्याचा सल्ला दिलाय. तिनं सुद्धा आता ती पोळी भाजी केंद्र सुरू करण्याचा विचार केला आहे. तिच्या पोळी भाजी केंद्रासाठी छान जाहिरात तयार करा, असा एक विषय आपल्याला दिला. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की अगदी मोठ्या अक्षरामध्ये आपल्या पोळी भाजी केंद्राचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्याच्यानंतर चांगल्या जेवणासाठी आमच्या पोळी भाजी केंद्राला अवश्य भेट द्या, एक टॅगलाईन आपल्याला या ठिकाणी दिसते. इथे खाली आपल्याला मी मागेच सांगितलं कुठल्या आकृत्या काढल्या नाही का, सरळ रेषेत जाहिरातीची रचना केलेली आहे. तर स्वच्छ व काटेकोर पालन, उत्तम दर्जाच्या धान्याचा वापर, हे सगळे वैशिष्ट्य आहे याची. आणि तुमच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घेणारे आमचे पोळी भाजी केंद्र, एकदा चव तर घेऊन बघा, ही टॅगलाईन या ठिकाणी सुंदरपणे वापरली आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा एक जाहिरात लेखनाचा प्रकार असतो. तो जाहिरात लेखनाचा प्रकार म्हणजे आपल्याला इथे या ठिकाणी दिसतं काही शब्द दिलेले आहे आणि ते शब्द देऊन ते शब्दांच्या द्वारे ते शब्द त्याच्यात जाहिरातीमध्ये आले पाहिजे. असे शब्द घेऊन आपल्याला जाहिरात तयार करण्यासाठीचा सुद्धा कधी कधी प्रश्न परीक्षेला विचारला जातो. तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की इथे पावसाळा, छत्री, आकर्षक रंग व प्रकार, पावसाची मजा, खास ऑफर, असे काही शब्द या ठिकाणी दिलेले आहे. आणि त्या आधारेच आपल्याला इथे दिसून येतात. मेघ मल्हार छत्री भांडार ही त्या उत्पादनाचं दिलेलं नाव आहे. हे टॅगलाईन आपल्याला दिसते, पावसाळा आलाय की मन कसं चिंब होऊन जातं नाही का, पण या पावसाळ्याची मजा घेताना उलचिंब होण्याची भीती, आता भीती सोडा, आता चिंता सोडा, या पावसाळ्यात भिजा आणि ती स्टाईल. त्याच्यासाठी खास ऑफर, खास वैशिष्ट्य, पत्ता, संपर्क, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाहिरातीच्या या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर जाहिरात लेखनाचा पुढला आणि महत्वाचा जो भाग आहे, आपल्याला पूर्णपणे जाहिरात या ठिकाणी दिसते. दुसरं एक उदाहरण म्हणून घेतलंय ते म्हणजे
अभिनय नाट्यशाळेची आपल्याला जाहिरात तयार करा असा एक दुसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. म्हणजेच आपल्याला ऍक्टिंग वर्कशॉप संदर्भातली जाहिरात आपल्याला करायची आहे. त्याच्यासाठी अभिनव कार्यशाळा, तुम्हाला अभिनव क्षेत्रात करिअर करायचं आहे तर चला, नाट्य दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते यांचे मार्गदर्शन असणारे कुठल्या वयोगटासाठी आहे, कुठे कार्यशाळा होणार आहे, त्याच्यासाठी काही एंट्री फी आकारली जाणार आहे का, अशी सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला दिली आहे. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे महत्वाचं म्हणजे जाहिरात लेखनाच्या संदर्भाने ज्या काही महत्वाचे घटक होते ते घटक याद्वारे आपण समजून घेतले. याशिवाय आपल्याला काही इतर व्हिडिओ किंवा जाहिरात लेखनाच्या संदर्भाने एखाद्या विषयावर अजून सविस्तर व्हिडिओ आपल्याला बनवण्याची इच्छा असेल तर कृपया मला आपण कमेंट मध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल किंवा काही सूचना असतील तर आपण निश्चितपणे कमेंट मध्ये कळवा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मराठी भाषेविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवता येईल. आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. मराठी दीपस्तंभ परिवाराच्या वतीनं आपलं सहर्ष आभारी आहे. धन्यवाद.